आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. एसटीच्या चालक वाहकाला 4 तरुणांकडून मारहाण करण्यात आलेली आहे. यवतमाळवरून अमरावतीकडे एसटी बस जात असताना 4 ते 5 युवकांनी बस समोर टाटा मॅजिक आडवी लावून मारहाण केलेली आहे. एसटीला साईड देत नसल्यामुळे चालकाने हॉर्न वाजवून साईड मागितली आणि हॉर्न का वाजवला या कारणावरून एसटी बसमध्ये राडा झालेला. तर आमचे प्रतिनिधी भास्कर सध्या आपल्या सोबत आहेत. भास्कर, काय नेमका प्रकार घडलेला, का सगळा वाद झालाय? अलीकडे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दादागिरी वाढलेली आहे. छोटे मोठे जे तरुणांचे जे गट आहे हे प्रचंड प्रमाणात दादागिरी या ठिकाणी करताना दिसत आहे. आज यवतमाळवरून एक बस अमरावतीकडे जात होती आणि ही जी बस आहे ही हॉर्न वाजवत होती. समोर एक टाटा मॅजिक नावाची गाडी होती. त्या गाडीला ओव्हरटेक करून एसटीला पुढे जायचं होतं. मात्र बसचा हॉर्न जोरजोरात वाजवला म्हणून टाटा मॅजिक वाल्यांनी ती गाडी जी आहे ती बसला आडवी लावली आणि त्यानंतर त्या टाटा मॅजिक मधील 4 ते 5 मुलं त्या ठिकाणी तरुण उतरले आणि त्यांनी गाडी थांबवून म्हणजे एसटी थांबवून त्या चालकाला आणि वाहकाला बेदम मारण्यात आलं, मारहाण केलेली आहे. या संदर्भातला एक व्हिडिओ सुद्धा आता कॅमेऱ्यात टिपलेला आहे आणि तो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणाने आता नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकंदरीतच तरुणांची जी दादागिरी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते आहे. यांनी म्हणजे पोलिसांचा वचक संपला की काय अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. निश्चित भास्कर, त्यामुळे या दादागिरीला चाप कसा बसतो आणि काय कारवाई होते पाहणं आता महत्त्वाचं असणार. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यवतमाळवरून अमरावतीकडे खरं तरी बस जात होती आणि हॉर्न का वाजवला, साईड का दिली नाही यावरून हा वाद झाला आणि जोरदार मारहाण करण्यात आलेली आहे. या तरुणांची दादागिरी या दृश्यांमध्ये बघायला मिळते. यवतमाळमध्ये सगळी घटना घडलेली आहे. चालक आणि वाहकाला या तरुणांकडून मारहाण करण्यात आली.